महाराष्ट्रात आंदोलन काही नवीन नाही। इथं प्रत्येक दशकात एकदा समाज पेटतो, रस्त्यावर उतरतो, आपला आवाज ऐकवतो। पण यावेळी जे झालं ते खूप वेगळं होतं। गावगावचा शेतकरी, शिक्षण घेऊन पण नोकरी न मिळालेला तरुण, इथली माय माऊली, आत्महत्या केलेल्या कुटुंबाची लेकरं हे सगळे आझाद मैदानावर एकत्र आले। हे फक्त आरक्षणाचं आंदोलन नव्हतं, हे होतं अस्तित्वाचं आंदोलन। प्रश्न असा होता, आम्हाला शिक्षण मिळालं पण संधी कुठे आहे? आम्ही मेहनत केली पण सरकारी नोकरी आमच्यासाठी बंद दारासारखी आहे। पहिल्या काही दिवसात सरकारचं वागणं बघा मित्रांनो, जणू काही शांत बसा, काही होणार नाही अशा स्टाईलमध्ये। मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री गणेशोत्सवाच्या कार्यक्रमात लोक विचारत होते, आम्ही आझाद मैदानावर उपोषण करतोय, तुम्ही बाप्पांच्या आरत्यामध्ये का गुंतलेले आहात? तेवढ्यात कोर्टानं सरकारला जाब विचारला, आंदोलन एवढं मोठं होतंय आणि तुम्ही फक्त भोग्याची भूमिका का घेतली? यावरच सरकार हल्लं। मंत्रिमंडळ उपसमिती जरांगे पाटलांकडे धावली। जरांगे पाटलांनी पहिल्या 4 दिवसात काय बोलले तेही आठवूयात। सरकार ढिम्म आहे, मुख्यमंत्री काही करत नाही, फडणवीस मराठा समाजाचे शत्रू आहेत। पण जेव्हा आश्वासने दिली गेली तेव्हा त्यांचा स्वरच बदलला। तेवढ्या जोरात त्यांनी सांगितलं, मुख्यमंत्री साहेब, तुमचं आमचं वैर संपलं। मित्रांनो, यालाच राजकारणात कॅरेक्टर आर्क म्हणतात। शत्रूवर टीका करून त्याच्याच कौतुकानं आंदोलन संपवणं हा मोठा ट्विस्ट होता। आता खरी कथा बघा कुणबी नोंदीची। शिंदे समितीने 58 लाख नोंदी शोधल्या म्हणे, पण मराठवाड्यात नगण्य आकडे। जेव्हा जरांगे पाटलांनी नवा डाव टाकला, हैदराबाद गॅजेट लागू करा, सरकारनं मान्य केलं। गाव पातळीवर समित्या, नातेवाईकांची शपथपत्र, चौकशा। पण मित्रांनो, हा निर्णय म्हणजे वादाचा नवा फळ आहे। ओबीसी संघटना म्हणतायत, हे आम्ही कोर्टात खेचणार। अधिकारी विचारतात, पुरावा नसताना प्रमाणपत्र कसं द्यायचं? म्हणजे आंदोलन शांत झालं, पण पुढचं रणांगण कोर्टात पेटणार आहे। आता खरी वानगड पाहूयात। आंदोलन थांबलं पण समाजातली दरी वाढली। मराठा विरुद्ध ओबीसी, राज्यात निवडणुका समोर आहेत। भाजपला माहिती आहे ओबीसी मतदार त्यांच्याकडेच राहतील, म्हणून त्यांना टेन्शन नाही। पण मराठा समाज इथंच डाव आहे। भाजपनं आधी आंदोलनावर टीका केली, पण शेवटी सगळं श्रेय फडणवीसांच्या गायात टाकलं। शिंदे अजितदादा साईडला, फडणवीस मराठा समाजाचा दोस्त ही इमेज बिल्डिंग केली। मित्रांनो, आजचा प्रश्न असा आहे, मराठा समाजाला नवा नेता हवाय जो भाजप फडणवीसांमधून घडतोय का? मित्रांनो, लक्षात ठेवा, मराठा समाज सतत सत्तेत होता। छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून, पेशव्यांच्या काळापासून मराठ्यांनी महाराष्ट्राचं राजकारण ठरवलं। मग यशवंतराव चव्हाण असतील, शरद पवार असतील, हे सगळे मराठा नेतेच होते। आणि आज मराठा समाजाला वाटतंय आपला खरा नायक कुठं आहे? ही पोकळी भरून काढण्यासाठी भाजपनं देवेंद्र फडणवीसांना पुढं केले। आझाद मैदानावर आलेल्या मुलींच्या डोळ्यातील अश्रू बघा। त्यांना आरक्षण म्हणजे फक्त नोकरी नाही, तो एक सन्मान आहे, अस्तित्व आहे। पण या भावनांचा राजकारणी उपयोग करतात, कधी आश्वासनं, कधी समित्या, कधी शपथपत्र, पण खरं समाधान कुठं आहे? मित्रांनो, हा लढा अजून संपलेला नाही। ओबीसी संघटना कोर्टात जातील, सरकारचे निर्णय टिकतील का? हैदराबाद गॅजेट कायद्याच्या कसोटीवर उभं राहील का? पुढची काही वर्ष हेच चालणार आहे। आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, विधानसभा, लोकसभा या सगळ्या निवडणुकांमध्ये मराठा आरक्षण हा महत्त्वाचा मुद्दा ठरणार आहे। भाजपाचा डाव साधा आहे, मराठा समाज आपल्याकडे खेचायचा। शिंदे अजितदादा यांना मोठं होऊ द्यायचं नाही। उद्धव ठाकरे, शरद पवार हे आपापल्या लढाया लढतील, पण फडणवीसांचा चेहरा मराठा समाजासमोर पुढे करायचा। मित्रांनो, या गोष्टीचा शेवट अजून झालेला नाही। आज फडणवीस नायकासारखे दिसतायत, पण उद्या कोर्ट काय म्हणेल, ओबीसी संघटना काय करतील, मराठा समाज पुन्हा रस्त्यावर उतरेल का, हे सगळं बाकी आहे। ही कथा अजून लिहिली जाते। तुम्हाला या सगळ्याबाबत काय वाटतं? कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या महाराष्ट्र वार्ता चॅनलला सबस्क्राईब करा, ही विनंती। धन्यवाद।